हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत झणझणीत आणि चमचमीत असे शेंगोळे। थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम शेंगोळे खाण्याची मजाच काही वेगळी असते। हे शेंगोळे खाण्यासाठी झणझणीत तर आहेतच, पण त्याचबरोबर पौष्टिक सुद्धा आहेत। गरमागरम वाफळलेले शेंगोळे आणि त्यावर साजूक तूप आणि वरून थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि त्यानंतर कोथिंबीर, हे कॉम्बिनेशन अगदी भन्नाट असं लागतं। सर्वात अगोदर यासाठी लागणारं एक वाटण तयार करून घेऊ। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि ओवा टाकलेला आहे। 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आलं, मुठभर पुदिन्याची पानं घेतलेली आहेत, मुठभर कोथिंबीर आणि हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। आता इथं मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ। यामध्ये 2 चमचे तीळ टाकायचे आहेत। तीळ कच्चेच टाकायचे आहेत। अर्धा चमचा लाल तिखट, तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येईल। अर्धा चमचा धने पावडर टाकायची आहे। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे। आता हे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मिक्सरला जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यापैकी 1.5 चमचा वाटण यामध्ये टाकायचं आहे। बाकीचं वाटण आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत। आता हे वाटणही पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ मळून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ। आता इथं गॅसवर कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत, थोडासा हिंग, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा हलका गुलाबी झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकू। आलं आणि लसणाची पेस्ट या ठिकाणी थोडी जास्तच वापरायची आहे। आता यामध्ये पाणी टाकू। इथं मी 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाण्याचं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे। आता या पाण्यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेलं राहिलेलं वाटण टाकायचं आहे
आता या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण शेंगोळे तयार करून घेऊ. यामध्ये चवीप्रमाणे मीठ, त्यानंतर गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडीशी धनेपूड, आता याला उकळी येईपर्यंत आपण शेंगोळे तयार करून घेऊ. पीठ परत एकदा थोडंसं मळून घ्यायचं आहे. पिठाचा छोटा गोळा घेऊन गोल आकारामध्ये आपण याचे शेंगोळे तयार करून घेऊ. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अशा प्रकारे उभट आकारामध्येही हे शेंगोळे तयार करून घेऊ शकता. या ठिकाणी बघा चांगली उकळी आलेली आहे. आता आपण या रस्स्यामध्ये हे शेंगोळे टाकून घ्यायचे आहेत. जेवढे शेंगोळे तयार झालेले आहेत ते सर्व यामध्ये टाकून घेऊ. आता राहिलेले बाकीचे शेंगोळे तयार करून घ्यायचे आहेत. आता हे तयार झालेले शेंगोळे आपण त्या रस्स्यामध्ये सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम थोडीशी लो ठेवून यावर अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं आपण याला मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ. आता या ठिकाणी आपण हे शेंगोळे चेक करून बघू. शेंगोळे चांगले मऊ शिजलेले आहेत. आता यावर चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. गरमागरम झणझणीत आणि पौष्टिक असे हे शेंगोळे तयार झालेले आहेत. हे मसाला शेंगोळे खाण्यासाठी खूपच भन्नाट लागतात.